अटॅक राहील मैदानाच्या आतमध्ये पाहणं महत्त्वाचं राहील. आज नवीन लुकमध्ये संपूर्ण अजिंक्य स्पोर्ट जोचंद्र संघाला आपण बघतायत. चांगला लुक या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून ही टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळते. वाटतं कल्पेश म्हात्रे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली टी शर्ट आहे. म्हात्रेबद्दल स्पोर्टचे प्रोप्रायटर आणि मणीचे म्हात्रे आघाडीच्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. जावे मॅचच्या दिशेने दोन टीमला दिवस शुभेच्छा. जरी मरी पाया आणि त्याची अपेक्षा अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र दोन्ही टीमला शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. आघाडीचे बॅटर मुक्तेश गेल्या मॅचचा हिरो ज्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता आणि त्याच्या सोबतीला प्रणय यांना आपण बघतायत. आणि षटक क्रमांक 1 मध्ये भावेश पागी. मॅचला सुरुवात दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला बॉल आणि बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. 3 ओव्हरची मॅच आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑन. त्यानंतर काउकोर डीप मिड विकेट बाकवर्स कव्हर क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. पहिला बॉल इथे वेग चांगला होता. इथे सिंगल प्राप्त केली जाईल. कौशिक बिट्टू बॉल पर्यंत पोहोचतील. दुसरी धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा प्राप्त करण्यामध्ये यशस्वी. पहिल्याच बॉलवरती इथे 2 धावा मिळतील. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशा केले जाते. 2 या धावसंख्येने टीम जरीमरी पाय संघाच्या माध्यमातून पाय खाडी या परिसरामध्ये भरपूर संघ आहेत. जसे जुचंद्र संघामध्ये जवळपास बरेच संघ आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळते. चंद्रपाडा वाकीपाडाच्या परिसरामध्ये देखील भरपूर सारे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओरम क्रिकेट असो अंडरम क्रिकेट असो प्रत्येक क्रिकेटमध्ये चांगलं खेळ प्रत्येक जण प्रदर्शन करतोय. तेथे सुंदरेचं कौतुक करावं लागेल. भरपूर मेहनत त्याने घेतले. निलेशजी म्हात्रे याने देखील आपण बघतायत संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जागवून खेळण्याचा प्रयत्न. वेग चांगला अगदी पडल्यानंतर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये अगदी ऑफस्टिकच्या आतमधून हा बॉल डिलिव्हर झालाय. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून जाईल. श्याम पाटील लेस्टनच्या मागे येणे केली आपण बघतायत. डॉट बॉल आलाय. पहिल्या मॅचमध्ये झालेली गोलंदाजी इथे तोच टप्पा आणि तीच नियंत्रणबद्ध गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या धाफडकावरती 2 चोटीच्या समाप्तीनंतर 2 धावा धाफडकावरती लागले गेलेत. पुन्हा एकदा या संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या पुढचा बॉल इथे फुल टॉस आहे. मिस केलाय परंतु ऑफस्टिकच्या बाहेर हा बॉल सफल झालाय. हेच पंच दर्शवतात. अगदी पायावरती बॉल आदळला. फुल टॉस बॉल होता आणि ते पंचाने सांगितलं ऑफस्टिक मिस करतोय हा बॉल. आणि इथे कुठेतरी जर पाहिलं तर लेगबाईच्या स्वरूपात धाव मिळेल. 1 धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावरती 3 चोटीच्या समाप्तीनंतर 3 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. अपील लाऊड होती. श्याम पाटील असतील स्वतः गोलंदाज भावेश पागीची देखील भरपूर लाऊड अपील होती. पंचांनी अपील तिथे फेटाळून लावली. धावसंख्येच्या फटकावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर इथे ऑफस्टिकच्या बाहेर आहे. खराब लाईन आहे. पडल्यानंतर भरपूर बाहेर निघते बॉल. अगदी व्हाईट लाईन जी आहे ती क्रॉस केले आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर एक धाव अवंताच्या स्वरूपात या बॉलवरती प्राप्त होईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा. या पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज भावेश तयार. खूप चांगले गोलंदाज या षटकामध्ये आतापर्यंत भावेशच्या माध्यमात राहिले. प्रतिस्पर्धी संघांना जखून ठेवण्याचं काम केलं जाते आणि इथे बॅटची कडा विकेट किपरचा सहारा. धक्का लागला पहिला मैदानाच्या आतमध्ये आणि इथे परतावं लागेल बॅटर प्रणयला डकआउटची इशारा. विकेट फलंदाज बा. चांगली अपील झाली. फलंदाज सांगत होते की वाईट बॉल आहे परंतु नाही. तिथे बॅटची कडा लागली हे पंचाने पाहिलं होतं आणि मैदानाच्या आतमध्ये हा पहिला धक्का लागला बॅटिंग करा टीमला. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 4 धावा 1 गडी बाद.
इथे शॉर्ट बॉलचा वापर, फटका हवेत खेळला, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. कुणाल मटके सबसे हटके येत आहे डाऊन दी बॉल. मैदानाच्या आतमध्ये लागलेला हा दुसरा धक्का. सलगचा बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम जरीमरी पाय. पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण बघतायत द ग्रेट मराठा चषक 2026. मानाची, सन्मानाची, अभिमानाची, कर्तृत्वाची ही स्पर्धा. मोहनदादा पाटील यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून आलेली ही स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 2 गडी बाद 4 पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल सर विकेट किपरच्या अगदी हातामध्ये जाऊन विसावसून त्यानंतर जर पाहिजे तर विकेट किपर देखील बीट झालेत. मैदानाच्या आतमध्ये इथे डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोड्याशा नाजूक परिस्थितीमध्ये जरीमरी पाय संघ 4 धावा फटकावरती लागलाय अगदी 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला फर्स्ट किट मैदानाच्या आतमध्ये असेल तर पाठवून द्या लगेचच. आयोजकांना मी विनंती करतोय. पहिल्या डावाचा आपण खेळ बघतायत आणि पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट होत असताना 4 धावा फटकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये भावेश पागी 1 नंबर गोलंदाजी करत असताना खूप चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली गेली. आता इथे मॅच मध्ये बनून राहायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. जरीमरी पाये या संघाला गेल्या मॅच मध्ये जशी मुक्तेशने बॅटिंग केली होती, धुवाधार इनिंग, तशाच पद्धतीची बॅटिंग या मॅच मध्ये करावी लागेल. षटक क्रमांक 2 आणि आता षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती रवी डवला तयार होतोय. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक आहेत कुणाल माटके. जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी आणि पाक खेळाडू वृत्ती दाखवली त्या ठिकाणी. कुणालला माहित आहे षटकार आहे आणि कुणालने ते स्वतः त्या ठिकाणी डिक्लेअर केलंय. या बॉल वरती मिळतील धावा 6. मुक्तेशच्या बॅट मधून धूमधडाका. पहिल्याच बॉल वरती पहिला षटकार. या षटकार पहिल्याच बॉलवरती इथे खेचलाय रवीच्या विरोधात मुक्तेशच्या बॅटरने आणि संघाला देखील गरज होती. धावसंख्या फटकावरती 10. धावा फटकावरती लागल्या गेल्या. त्या पुढचा बॉल पुन्हा एकदा रवी तयार. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. यावेळेला ऑफस्टिकच्या अगदी बाहेरचा बॉल होता, खेचून मारलाय. खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. तेवढी चांगली फिल्डिंग ऋतिक मात्र बॉल पर्यंत पोहोचतात. फेकी झाले आणि इथे चुकीची कॉलिंग केले. मैदानाच्या आतमध्ये मुक्तेची विकेट गेले. फलंदाज बाद. मोठा धक्का जरीमरी पाय संघाला. ऋतिकची कॉलिंग इथे चांगली होती. यस जर स्प्रे पाहिजे असेल तर यस श्यामदादा स्प्रे पाहिजेत का? यस श्यामदादा पाटील जर स्प्रे लागत असेल तर आयोजकांकडे उपलब्ध आहे. आपण
मुक्तेशचा तो षटकार आणि या मॅच मध्ये झालेला पलटवार आणि पुन्हा एकदा इथे विकेट आली आहे. मुक्तेशची महत्वपूर्ण धक्का लागलाय जरीमरी पाय टीमला. धावसंख्या फटकावरती 11. येस नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये दाखल झालेत. इथे फटका चांगला आहे, हवेत खेळला बॉल, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि इथे मैदानाच्या आतमध्ये कॅच घेतलाय. या मैदानावरती ज्या ज्या वेळेला स्पर्धा झाल्या त्या त्या वेळेला अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रचं वर्चस्व राहिलं. आज प्रत्येक खेळाडू फॉर्ममध्ये दिसतो. ऋतिकने कॅच घेतल्यानंतर सेलिब्रेशन केलं आणि तिथे विकेट आणखीन एक धक्का लागला जरीमध्ये पाय टीमला. चौथा धक्का 11 धावसंख्येवरती. रवी डावलेने कमबॅक केले. पहिल्या बॉलवरती लागलेला षटकार आणि त्यानंतर रनआउटच्या माध्यमातून मिळालेली विकेट आणि तिथून पुन्हा एकदा ही विकेट महत्वपूर्ण आले. सुशांत नवीन फलंदाज, उंच पुरा मजबूत बांधाचा हा फलंदाज पाहायला मिळतोय. हा फुलटॉस बॉल आहे, मागे निघून चाललाय. जितू बीट झालेत अगदी क्षेत्ररक्षक. तिथे जर पाहिलं गेलं तर बॉल वेगाने प्रस्थान होते बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि पाहत असताना तिथे धाबा किती मिळतील. डिक्लेरेशन झोन आहे आणि यस पंचांचा इशारा आलाय. यस डिक्लेरेशन झोन आहे की चौकार. यस डिक्लेअर आहे हे पंचाने. चला आयोजकाने विनिमय करतील आणि त्यानंतर निर्णय देतील. चला व्हाईट बॉल आणि इथे एकच धाव असेल म्हणजे 2 धावा टोटल मिळतील या बॉलवरती. एक डिक्लेअरची धाव आणि त्यानंतर एक व्हाईटची धाव, अर्थात 2 धाव मिळतील. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या भर पडल्या. धावसंख्या पोहोचते धाव फटकावरती 13च्या घरामध्ये. धावसंख्या धाव फटकावरती 13. स्ट्राईक एंड वरती सुशांत. पुढचा बॉल रवी तयार. इथे जागेवून खेळण्याचा प्रयत्न होता. रवीचा वेग चांगला आहे आणि रवी खरं तर याच चेंडूसाठी ओळखला जातो. वेग चांगला आहे रवीकडे, परंतु कधी कधी चेंडूचं नियंत्रण खराब पद्धतीचं पाहायला मिळते आणि त्याच कारणाचं षटकार चौकार रवीच्या षटकामध्ये जास्त प्रमाणात येत आहेत. पहिल्या बॉलवरती षटकारानंतर कमबॅक करत असताना या षटकामध्ये धावसंख्या फटकावरती सिरावले 13च्या घरामध्ये 13चा फेरा जरीमध्ये पाया टीमवरती दिसतो. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रच्या आतापर्यंत अफलातून गोलंदाजी. हा फुलटोस आहे, व्यवस्थित बॅटच्या राडारमध्ये येऊ शकला नाही. ऑन साईडला टर्न करत असताना डीप बॅकवर्स फेकला. क्षेत्ररक्षक अगदी लॉंग लेगचे पोहोचतील. या बॉलवरती एक सिंगल आहे. एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावरती 14. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. 14 धावा धाव फटकावरती लागल्या गेल्यात. एखादा मोठा फटका जर आला तर या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती तर मजा येईल मॅच पाहण्यासाठी. विकेट आणि हा एक वाईटला एक रन गेला आणि हा एक डॉट कोण करेल. डॉट कन चाला बॉल. अरे 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचा अंतिम बॉल षटक क्रमांक 2 मधील 14 ही धावसंख्या धाव फटकावरती पाहायला मिळते. लास्ट टू गो स्ट्राईक एंड वरती बॅटर पाहायला मिळतं मिस्टर यज्ञेश. इथे खूप चांगला बॉल आहे. विकेट किपरच्या हातामध्ये पडल्यानंतर सर निघून जाईल. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जरीमरी पाय या टीमची धावसंख्या धाव फटकावरती 4 गडी बाद 14 झाले. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा येऊयात या द ग्रेट मराठा चषक 2026 च्या दिशेने.
2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावसंख्या धावफटकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 ला सुरुवात. पहिला बॉल अगदी खूप चांगल्या पद्धतीने हाताळलाय. खूप चांगला बॉल होता. अगदी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर इथे डॉट बॉल आलाय. 14/2/2025 ला या स्पर्धेचं आयोजन केलं होतं अगदी संस्थापक चषक या नावाने. आणि चांगले रेकॉर्ड्स या ठिकाणी संजयजी म्हात्रे आमच्यापर्यंत पोहोचवत असताना ज्यावेळेला जय महाकाल मालजीपाडा टीमला त्याही पर्वामध्ये पराभूत केलं होतं 12 धावांनी. आणि याही 2026 मध्ये जर पाहिले गेले तर 21 धावांनी पराभूत केला. हेच मैदान, हीच स्पर्धा आणि हीच तारक ही देखील जरूर आपल्याला पाहायला मिळते. धाव घेण्याचा प्रयत्न इथे राहतो यशस्वी. कुठेतरी फेकी अचूक दर्याची पाहायला मिळाली नाही आहे. खराब फेकी आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये सळो की पळो अशी परिस्थिती होती. शेवटच्या क्षणाला फलंदाज बाद होतील, परतावा लागेल फलंदाजाला डगआउटची इशारा केली जाईल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर पोहोचते 18च्या घरामध्ये. आता पहिल्या डावातील शेवटचा अंतिम बॉल. येस तेजीस आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. चिठ्ठ्यांचा ड्रॉ या ठिकाणी आपण करणार आहोत. ओहो एवढ्या समोर आले. फटका खेळलाय, पुन्हा एकदा फटका फसलाय. कुणाल मडके पुन्हा एकदा फ्रेम मध्ये आलेत. कुणाल मडकेने पुन्हा एकदा झेल घेतलाय आणि मैदानाच्या आतमध्ये शेवटच्याही बॉलवरती विकेट जाईल. धावा फटकावरती 18 लागल्यात आणि विजयाकरिता 19 धावा बनवायच्या. टीम अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र या संघाला विजयाकरिता 19 धावांचं लक्ष्य. खारडी टीम एका बाजूला आणि विजेता संघ. चला प्रतिनिधी कोणी या. बघा 2 चिठ्ठ्या असतील आणि ती उचलणार ती सिद्धींचा खेळल्याने जी खाली राहील तिला मात्र बाय असेल. चला मी विनंती करतोय मोहनदादा पाटील आपलं शुभ हाताने एक शुभ चिठ्ठी उचलायची आहे. आता ही खेळेल सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपडा विपक्षात. 4 ओव्हर खारडी म्हणजे जो जिंकेल त्या संघाला बाय असणार आहे. आता अजिंक्य आहे की दुसऱ्या बाजूला पाय, आता हे पाहणं महत्वाचं राहील. चला टॉस देखील आपण करूयात. चला चला खाली टीम लगेचच कॅप्टन पाठवलं तर बरं होईल. या पंचांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी यायचं. 1 मिनिट. 18 बॉल मध्ये 19 धावा करायचे. चला टॉसची प्रक्रिया आपण करूया. खाली टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. टीम सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाड टीमचे कॅप्टन त्यांना देखील मी विनंती करतो आपण देखील टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं. चल निलेश दादा मात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ आपण टॉस करूया त्या पुढचा मॅचचा. एका बाजूला खार्डे आणि त्याच्या विपक्षात सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा. सिया निलेश म्हात्रे यांच्या माध्यमातून ही स्पॉन्सर केले टी शर्ट. निलेश दादा म्हात्रे यांचं खूप सारं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेला देखील आहे. त्याचबरोबर आयोजक देखील आहेत. सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा संघाच्या मागे नेहमीच त्यांचा हातबळ लागले गेले. या पुढच्या मॅचचा टॉस खार्डी आणि त्यांच्या विपक्षात टीम पाहायला मिळेल चंद्रपाडा. टॉस जिंकल्या चेरुबा स्पोर्ट खार्डी संघाने. आज कॅप्टनचा दिवस दिसतोय. अभिनंदन. टॉस जिंकला आणि 3 ओव्हरच्या मॅच मध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय खार्डी टीमने घेतलाय. फिल्डिंग करायला आमंत्रित केले ते म्हणजेच सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा संघाला. मॅचला सुरुवात दोन्ही टीमला दिवस शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक.
18 बॉलमध्ये करायचे आहेत 19 धावा. आघाडीचे बॅटर सकाळ सकाळ कल्पेश जर पाहिले गेले तर लवकर आउट झालेत, परंतु आता आघाडीला दाखल झालेत आणि त्याच्या सोबतीला कुणाल. पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता, खूप चांगला ड्राईव्ह आणि या बॉलवरती मिळतील धावा 2. या 2 धावेने स्टार्ट द फाउंडेशन श्री गणेशा टीम अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रचं. कल्पेश म्हात्रे जर पाहिले गेले तर लेदर क्रिकेट देखील तेवढ्याच चांगल्या दर्जाचे खेळत आहेत, भरपूर फॉर्ममध्ये आहेत. लेदर क्रिकेटमध्ये देखील बऱ्याच हाफ सेंचुरीज त्यांनी कंप्लीट केल्यात. ही देखील एक महत्त्वपूर्ण गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. आणि खरं तर लेदर क्रिकेट खेळत असताना टेनिस क्रिकेट देखील भरपूर वर्षांपासून जे खेळत आहेत ते कल्पेश. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा टॅप केलाय, एक सिंगल प्राप्त केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय, वेगाने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आहेत. येस, मैदानाच्या आतमध्ये जो बॉल गेलाय तो बाहेर फेकायचा प्लीज. 2 धावा पहिल्याच बॉलवरती प्राप्त केल्यात. आता अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रचे समर्थक देखील भरपूर प्रमाणावरती उपस्थित झालेत, त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खरं या मैदानावरती अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रचा बोलबाला आपण नेहमीच पाहतो. या मैदानावरती स्पर्धा सुरू होतात. इथे खूप चांगला बॉल आहे, खूप चांगला बॉल आहे. थोडासा टप्पा लांब ठेवला आणि तिथून जर पाहिजे तर धीम्या गतीचा बॉल होता, पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये निघून चाललाय. डॉट बॉलची सांगता मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. ऍक्शन रिप्ले, धीम्या गतीचा बॉल अगदी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून जाईल. षटक क्रमांक पहिल्यातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावा फटकावरती 4. इथे ऑफस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा कौतुक करावं लागेल. नॉन स्टॉप अंपायरिंग आजच्या संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळाली. हे प्रेक्षक वर्ग या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. हे JTC लाईव्हच्या माध्यमातून दाखवले जात आहेत, थेट प्रेक्षेपण आपण बघतायत. इथे खूप चांगला बॉल आहे, तेवढा चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. मनगटाचा पुरेपूर वापर केलाय, क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतायत. दुसरीचा प्रयत्न कुणालचा कॉल होता, अटेम्प्ट सक्सेसफुल. 2 धावा मिळतील या बॉलवरती पुन्हा एकदा. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फडकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती वेगाने. अर्थातच 7च्या घरामध्ये 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. कल्पेशला माहिती आहे कॅलिबर खेळाडू आहे, गुणवत्तेने भरपूर असा सिद्ध असा खेळाडू आहे. त्याला माहिती आहे सिंगल डबलला फोकस केला तरी आपला संघ जिंकू शकतो. आणि कल्पेश स्वतःवरती जिम्मेदारी देत असताना इथे स्ट्राईक जास्तीत जास्त घेतोय. पुढे खेळण्याचा प्रयत्न, इथे कदाचित विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये व्हाईट बॉलची खुल्या ठिकाणी केली जाईल. या षटकामध्ये कमी धावा आल्या असत्या अगदी तर मॅचमध्ये मजा आली असती. पहिल्याच ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 बॉल फेकून झाले, त्यामध्ये 8 धावा गोलंदाजा ओमकारने खर्च केल्यात. त्यामध्ये 4 बॉलमध्ये 6 धावा वैयक्तिक कल्पेश म्हात्रेच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. पुढचा बॉल पुढे खेळण्याचा प्रयत्न, फुलटॉस बॉल आहे, मनगटाचा पुरेपूर वापर केलाय. क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना बॉल थेट मैदानाच्या पलीकडे. एक टप्पा घेत असताना 4 धावेसाठी द ग्रेट मराठा चौकार. पाच चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावा फटकावरती 12. 19 धावांचं लक्ष असताना भरपूर धावा बनवल्यात. पुन्हा एकदा खूप चांगला फटका कल्पेशच्या बॅट मधून. याही बॉलवरती 2 धावा मिळतील. धावसंख्या धाव फटकावरती 13 धावा, 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ 0 विकेट. चांगली सुरुवात. 19 धावांचा पाठलाग करत असताना अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र संघ. येस, 14 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. एक धाव ऍड केली नव्हती इथे, एक धाव ऍड केले. अनिकेत भुमटेने क्षमा मागितले. 14 धावा या धाव फटकावरती पाहायला मिळतात. 19चं लक्ष आहे म्हणजे 12 मध्ये आता इथे करायचे आहेत 5. यदेश आले, पहिला बॉल फुलटॉस हाताळलाय कुणाल मटके सबसे हटके. आज कुणालचा देखील दिवस पाहायला मिळतोय. षटकाराने मॅच फिनिश केलाय. खेळ खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन्स अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र. आजच्या दिवसातील सेमी फायनल मध्ये हा संघ दाखल होतोय. क्या बात आहे, जबरदस्त कामगिरी. हार्डलक टफलक टीम जरी बरी पाये या स्पर्धेमध्ये आपण आलात, खूप चांगला खेळ दर्शवलात.